नमस्ते सखींनो. मी आता यू गळ्याचं म्हणजे गोल गळा नाही, यू गळा, त्याचं मी ब्लाऊज शिवलं आहे. मी तुम्हाला दाखवते. बघा, त्याचा गळा असा येतो. यू गळा म्हटला तर हा गळा राहतो. खालून छोटा आकार असतो आणि वरती असा रुंद राहतो. याला यू गळा म्हणतात. आता मी हे तुम्हाला पूर्ण ब्लाऊज शिवून दाखवते. म्हणजे सगळं भाग किती आहे. फ्रंट बॅक साईड आहे, हा फ्रंट साईड आहे. हे दोन कटोरी आहे, त्याला युवकपट्टी जॉईंट आहे आणि ह्या दोन बाह्या आहे त्याला लावण्यासाठी. मी आता हे पूर्ण ब्लाऊज तुम्हाला कसं पटकन शिवून दाखवते. बघा तुम्ही. चला आता करूया सुरू. घ्यायचं आहे, खालीवर पाहून घ्यायचं, खालचा बरोबर आला पाहिजे. ठेवूया. आता त्याला जॉईन करायचं आपल्याला. हे बघा कसा आकार आला गोल. आता आपल्याला कटोरीचा भाग घ्यायचा आहे, फ्रंट साईड. हे बघा, आता आपल्याला असं जोडून घ्यायचं इथून. हे बघा, आपल्याला उजवा साईड जोडायचा असेल ना तर आपल्याला गळ्याच्या बाजूने घ्यायचं आहे. एक बाजू आपल्याला गळ्याच्या बाजूने घ्यायचा आहे, एक बाजू आपल्याला क्रॉसपट्टीच्या बाजूने घ्यायचा आहे. हे बघा, आता हा उजवा साईड आहे ना, तर आपल्याला गळ्याच्या बाजूने घ्यायचं आहे. आणि हे बघा, डावा साईड आहे ना, हे बघा आपल्याला ह्या बाजूने घ्यायचं आहे, खालच्या बाजूने क्रॉसपट्टीच्या बाजूने. हे बघा, हे बघा, मी दोन्ही भाग दाखवते तुम्हाला. हे पहा, आपल्याला ही बाजू आपण अशी घेऊन टाकली ना तर असे नख लावायचं त्याला. हे बघा, असा नख लावला का एकदम प्लेन बसतं. हे पहा, दोन्ही बाजूनी आपल्याला ही कटोरीचा आकार घ्यायचे. हे बघा, दोन्ही बाजूला. हे बघा, आता आपण पाहून घ्यायचे सारखे आहे का नाही. हे बघा, सारखे आले की नाही, दोन्ही सारखे होऊ द्यायचे. आता याला आपल्याला क्रॉसपट्टी लावायची. तर क्रॉसपट्टी कोणत्या साईडने लावायची, काय लावायची आपण बघूया. हे बघा, आपल्याला हे ना योगपट्टी ना आपल्याला ही थोडी पुढंच घ्यायची. इकडं नाही घ्यायची. हे बघा, अशी पुढं घेऊन आणि मग शिवायची. हे पहा, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, असं शिवायचं. कधी पण अशी घ्यायची बरं का. परत
बघा, हा शेप आहे ना, हा मेन आहे. हे बघा, हा शेप जो आहे ना, हा मेन आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, खालून वरून पाहून घ्यायचा. इथून आपल्याला सरळ मधून घ्यायचं आहे आपल्याला. एक जोडलं, आपण दुसरं घेऊ. हे बघा, आपल्याला आता ही आपण वरतून जोडली ना, तर ही आपल्याला ह्या बाजूने घ्यायची, म्हणजे उलटं सुलटं. हां, हे बघा, हे लक्षात आलं पाहिजे. एक बाजूने आपल्याला इकडून जोडायची आणि एक बाजूने तिकडून जोडायची. सारखे आले की नाही, हे बघा. सारखे आले. आता आपल्याला काय करायचं आहे, हे पाहून घ्यायचं खालीवर. क्रॉसपट्टी ना खालीवर नको व्हायला, पाहून घ्यायचं आपल्याला. हे बघा, इकडून असा गोळा करायचा. असं हे बघा, असं गोळा करून घ्यायचा आणि मग लगेच आपल्याला असं करून आपल्याला हे शिवायचं. हे बघा, तर आपण याला शिवून घेऊया. वर कधी ठेवायचं नाही सकीनो, कारण कपडा उसून जातो. त्याला डबल शिलाई मारत जा, कपडा मग उसत नाही. हे बघा, आता आपल्याला याला घ्यायचं. हे बघा, झालं दोन्ही. आता याच्यावरून आपण लगेच दाबटिपी देऊन घेऊ पुन्हा याला. हे बघा, झाले आपले. हे पहा, झाले. आता वाढवा झालेला आपल्याला कापून टाकायचं असं. इकडं पण आपल्याला याला कटोरी बघा सकीनो किती गोल आली मस्त. मी बाईच्या उंचीप्रमाणे कटोरी घेत असते. हे माझं स्वतःचं ब्लाऊज मी तुम्हाला शिवून दाखवते आता. हे बघा, हे बघा, बरोबर उंची आली त्याची. आता आपल्याला एक बाजूने कापून घेऊ सारखं. आता आपल्याला याला हे जोडायचे, बटनपट्टी आणि काजीपट्टी. आता हे झाले दोन्ही बाजू सारखे आले.
आपण सुरुवातीपासून व्यवस्थित मापमोज घेतलं तर एकदम पद्धतशीर आले ना. हे आपल्याला मेन हे व्यवस्थित आले पाहिजे. याच्यामुळे ब्लाऊज खालीवर झालं का मग ब्लाऊज चुकतं. त्याच्यामुळे याच्यावर काळजी घ्यायची सकींनो. गळा पण छान आला आहे. आता आपण गळ्याला आकार काढून घेऊया. मोजायचं अर्धा इंच सोडून द्यायचा आणि आपल्याला तो गळा घ्यायचा आहे. हे बघा माझा गळा आला 6 आणि आपल्याला हे किती घ्यायचं आहे 6.5. तर आपल्याला बरोबर 6.5 आलं. हे बघा मग आपल्याला इथून असा गळा घेऊन टाकायचा. हे बघा असा गळा घेऊन टाकायचा इथून. हे बघा थोडंसं खाली घ्यायचं. डिझाईनचं ब्लाऊज आहे. बरोबर यू आकार येईल त्याचावाला. हे बघा आता आपला हा भाग झाला आहे. आता आपण बाजूला ठेवून देऊ. याला आपल्याला जॉईन करायचं आहे. पाहून घ्यायचं खालीवर सगळं सारखं बरोबर घ्यायचं आणि त्याला शिलाई मारायची. पाहून घ्यायचं. आता बाह्या जोडायच्या आणि गळा करायचा. तुम्हाला बाई आता हे दाखवते मी बाई कशी जॉईन करता. आता मी बाई जॉईन करते. पहिले बाईचं माप घेते. हे बघा बरोबर आले. हे बघा असं की मी बाई जॉईन झाली. आता हे बघा तुम्हाला इथपर्यंत मी व्हिडिओ दाखवला आहे बाई जॉईन करायचा. हे बघा दोन्ही बाई जॉईन झाली आहे. हे बघा माझं शिवणं तुम्ही पूर्ण बघून घ्या आणि मग आवडलं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका.